नमस्कार सर्वांना, विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका या ठिकाणी सामान्य ज्ञान या विषयाचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, नोबेल या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? बघा, नोबेल या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1901 या वर्षापासून नोबेल या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, पाण्याने पृथ्वीचा एकूण किती टक्के भूभाग हा व्यापलेला आहे? बघा, पाण्याने बघा पृथ्वीचा बघा एकूण बघा 71% बघा पाण्याने बघा या ठिकाणी भाग हा व्यापलेला आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, पृथ्वीवर दिवस आणि रात्र खालीलपैकी कशामुळे होतात? बघा, पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे खालीलपैकी कशामुळे होतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील पृथ्वीच्या बघा परिवलनामुळे बघा पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे होत असतात। प्रश्न क्रमांक चौथा बघा, जगामधलं सर्वात मोठे बेट कोणतं बेट आहे? बघा, जगामधलं सर्वात मोठे बेट खालीलपैकी कोणतं बेट आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील ग्रीनलँड बघा हे बेट जगामधलं सर्वात मोठे बेट आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, सूर्यमालेमधला सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे? बघा, सूर्यमालेमधला सर्वात वेगवान ग्रह कोणता ग्रह आहे? बघा, या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील बुध हा ग्रह बघा सूर्यमालेमधला सर्वात वेगवान ग्रह आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, जगामधलं सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणतं? बघा, जगामधलं बघा सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणतं आहे? बघा, लेक सुपेरियर हे जगामधलं सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग खालीलपैकी कोणती आहे? बघा, भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती आहे? बघा, आरवली ही पर्वतरांग बघा भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील हिराकुंड बघा हे धरण ओडिशा या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, निलगिरी बघा या पर्वतामधलं सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं आहे? बघा, निलगिरी या पर्वतामधलं बघा सर्वोच्च शिखर म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दोडा बेट्टा बघा हे पर्वत शिखर निलगिरी पर्वतामधलं सर्वोच्च शिखर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, शिप्रा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते महत्त्वपूर्ण शहर या ठिकाणी? बघा, शिप्रा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता शिप्रा नदीच्या काठावर बघा उज्जैन या ठिकाणी हे शहर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बिहारचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला? बघा, बिहारचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हटले जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील कोसी बघा या नदीला बिहारचे दुःखाश्रू असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तारापूर बघा हा अणुऊर्जा प्रकल्प आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, तारापूर बघा हा अणुऊर्जा प्रकल्प पालघर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचा राष्ट्रीय वृक्ष खालीलपैकी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय वृक्ष खालीलपैकी कोणता आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील वड हा बघा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, खालील बघा लोकनायक बघा हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे? बघा, लोकनायक बघा हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे? लोकनायक। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील जयप्रकाश नारायण यांचं बघा लोकनायक हे त्यांचे या ठिकाणी टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शुद्ध सोने खालीलपैकी किती कॅरेटचे असते? बघा, शुद्ध सोने खालीलपैकी किती कॅरेटचे असते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील शुद्ध सोने बघा 24 कॅरेटचे सोने असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जिल्हा परिषदेचा सचिव खालीलपैकी कोण असतो? जिल्हा परिषद यांचा सचिव खालीलपैकी कोण असतो?
बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील मुख्य कार्यकारी अधिकारी बघा हे जिल्हा परिषद यांची या ठिकाणी सचिव असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर आहे बघा। थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर आहे थुंबा। बघा थुंबा बघा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र बघा केरळ या राज्यामध्ये बघा। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो बघा। खालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो। मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील इन्सुलिन। मग या घटकाच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो। प्रश्न क्रमांक बघा जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी। जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा। जिनिव्हा या ठिकाणी बघा जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मेळघाट हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे बघा। मेळघाट बघा हे अभयारण्य बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील बघा वाघांसाठी बघा। मेळघाट बघा हे व्याघ्र बघा वाघांसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख होतो बघा। स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख होतो बघा। या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील मादाम भिकाजी कामा बघा यांचा स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून यांचा उल्लेख होतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कथकली हे लोकनृत्य कोणत्या राज्याचं आहे। कथकली हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याचं आहे कथकली बघा। कथकली बघा हे केरळ राज्याचं लोकनृत्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा उच्च न्यायालयामधील न्यायाधीशांच्या नेमणुका खालीलपैकी कोण करतात। उच्च न्यायालयामधील न्यायाधीशांच्या नेमणुका खालीलपैकी कोण करतात बघा। या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील उच्च न्यायालयामधील बघा न्यायाधीशांच्या नेमणुका हे राष्ट्रपतीच करत असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी भाषेचं लेखन खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये बघा। मराठी भाषेचं लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते बघा। मराठी भाषेचं बघा लेखन बघा देवनागरी बघा या लिपीमध्ये बघा मराठी भाषेचं लेखन या ठिकाणी केले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी बघा। भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते बघा। या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्रेट निकोबार बेटामधलं बघा सर्वात दक्षिणेकडचं ठिकाण भारतामधलं बघा सर्वात दक्षिणेकडचं ठिकाण खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे बघा। इंदिरा पॉईंट बघा हे ठिकाण भारताचं बघा सर्वात दक्षिणेकडचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यामधले बघा। तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत बघा। तोरणमाळचे पठार बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील नंदुरबार या जिल्ह्यामधले ते पठार आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला ग्रंथ नाही बघा। या ठिकाणी 4 ग्रंथ आहेत यापैकी कोणता एक ग्रंथ आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला ग्रंथ नाही बघा। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा एक बळीयोग या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी ग्रंथ नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कावीळ हा रोग शरीराच्या खालीलपैकी कोणत्या भागावर परिणाम करणारा रोग आहे। कावीळ बघा खालीलपैकी कोणत्या भागावर परिणाम करतो बघा। कावीळ बघा शरीराच्या बघा प्रामुख्याने यकृत या भागावर परिणाम करतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा बघा। सरदार सरोवर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा तो प्रकल्प सरदार सरोवर बघा। सरदार सरोवर बघा हा प्रकल्प बघा महानदीवरचा तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कुष्ठरोग हा खालीलपैकी कशामुळे होतो बघा। कुष्ठरोग हा खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे कुष्ठरोग बघा तो जीवाणूमुळे होणारा रोग आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधले पहिले जलविद्युत निर्मिती केंद्र खोपोली खालीलपैकी महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं जलविद्युत निर्मिती केंद्र खोपोली कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा। खोपोली बघा रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा। सुवर्णदुर्ग बघा हा सागरी किल्ला बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पन्हाळा हे थंड हवेचं ठिकाण
कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पन्हाळा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील पन्हाळा बघा हे थंड हवेचं ठिकाण कोल्हापूर या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भीमाशंकर बघा हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा भीमाशंकर बघा हे ज्योतिर्लिंग पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुगामल बघा हे महाराष्ट्रामधलं अभय अरण्य गुगामल बघा हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा गुगामल बघा अमरावती या जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काटेपूर्णा व नळगंगा या नद्या कोणत्या नदीच्या बघा काटेपूर्णा व नळगंगा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? बघा काटेपूर्णा व नळगंगा या नद्या बघा तापी नदीच्या त्या उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भुसावळ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? भुसावळ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा भुसावळ बघा हे शहर तापी नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक बघा बिंदुसरा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बिंदुसरा बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा बिंदुसरा बघा हे धरण बीड या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा साल्हेर हे महाराष्ट्रामधलं प्रमुख शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? साल्हेर बघा साल्हेर बघा हे महाराष्ट्रामधलं बघा प्रमुख शिखर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा साल्हेर नाशिक या जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ बघा अकोला या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राजेवाडी हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? राजेवाडी हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? प्रश्न क्रमांक बघा राजेवाडी बघा हे ठिकाण अंजीर या फळासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पारस औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पारस बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यात? पारस बघा पारस बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प अकोला या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDCची स्थापना कोणत्या वर्षी झाली? MIDC यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? MIDC बघा सन 1962 बघा या वर्षी MIDC यांची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा म्हणजेच रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? बघा उपग्रह दळणवळण केंद्र बघा आर्वी या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे. बघा महाराष्ट्रामध्ये बघा आकारमानाने सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा आकारमानाने बघा सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर बघा हा जिल्हा आकारमानाने सर्वात लहान तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा महाबळेश्वर बघा हे थंड हवेचं ठिकाण बघा सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. बघा हळदी उत्पादनामध्ये बघा अग्रेसर असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा हळदी उत्पादनामध्ये बघा अग्रेसर असलेला जिल्हा म्हणजेच बघा या ठिकाणी सांगली जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कांद्याचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये होते? कांद्याचं सर्वाधिक उत्पादन बघा नाशिक या जिल्ह्यामध्ये कांद्याचं सर्वाधिक उत्पादन हे होत असते. बघा कर्नाळा हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कर्नाळा हे पक्षी अभयारण्य बघा रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. जर तुम्हाला बघा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका बघा 5000 प्रश्नसंग्रह असलेलं PDF पाहिजे असेल तर त्यामध्ये आपण सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.